झी 24 तास एक पाऊल पुढे। सिनेमात नकली डॉक्टर बनून रुग्णांचा इलाज करणाऱ्या संजय दत्त उर्फ मुन्ना भाईला आपण चांगलंच ओळखतो, पण असाच एखादा मुन्ना भाई जर वास्तविक जीवनात बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर बनून इलाज करत असेल तर पुण्याजवळ तळेगावातला हा पहा धोकेबाज मुन्ना भाई। हा आहे तळेगाव मधला मुन्ना भाई, मूळचा सोलापूरचा असलेला विशाल दत्तात्रय बनसोडे। तळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात तो डॉक्टर म्हणून रुजू झाला। सुरुवातीला कुणालाच काही संशय आला नाही। बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर म्हणून रुजू झालेल्या या मुन्ना भाईनं अनेकांवर उपचारही केले। सुदैवानं कान नाक घसा विभागात तो काम करत असल्यानं आणि कोणताही मोठा इलाज तो करत नसल्यानं अनेक रुग्णांचे प्राण वाचले। त्याची बनावटगिरी अशीच सुरू होती, मात्र आता त्याचं बिंग फुटलंय। बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी तर मिळवली, पण तळेगावच्या एका बँकेतून कर्जही काढलं। मात्र वेळेत कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे त्यानं दिलेल्या मूळ पत्त्यावर बँकेची नोटीस गेली आणि इथेच तो फसला। कर्जासाठी या भामट्यानं जितेंद्र साहेबराव डोलारे यांची कागदपत्र वापरली होती, त्यामुळे कर्ज घेतलंच नाही तर नोटीस कशी, म्हणून ते चौकशीसाठी बँकेत आले आणि हा सगळा प्रकार लक्षात आला। डोलारे यांनी तातडीनं तळेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आणि या मुन्ना भाईला पोलिसांनी अटक केली आहे। हा विशाल बनसोडे हा सिंधुदुर्ग या ठिकाणी BHMS वर्षाला शिक्षण घेत होता, परंतु वैद्यकीय अधिकारी जितेंद्र रावसाहेब डोलारे यांची MBBS ची पदवी असल्यामुळे त्या पदवीचा गैरवापर करून स्वतःचा फोटो चिटकून त्यांनी मायमर कॉलेजला ॲडमिशन घेऊन तिथं रहिवासी डॉक्टर म्हणून गेल्या 1.5 वर्षापासून प्रॅक्टिस करत होता। कलम 420, 468, 471 अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपींना अटक केली। आरोपी विशाल बनसोडे हा जितेंद्र डोलारे यांच्या नावानं तळेगावच्या MITच्या डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात ऑगस्ट 2011 पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर म्हणून काम करत होता। तळेगाव मधल्या हरणेश्वर रुग्णालयातही त्यानं नोकरी केली। सुदैवानं या भामट्या डॉक्टरला पकडण्यात पोलिसांना वेळीच यश आलं आणि या भामट्याची बनवेगिरी थांबलीय, नाहीतर अनेक रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचला असता। मात्र रुग्णालय प्रशासनालाही त्याची बनावट कागदपत्र कशी लक्षात आली नाहीत, असा सवालही आता केला जातोय। झी 24 ताससाठी पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।